सो हॅलो एव्हरीवन, आज आपलं ऑपरेटरचं सेकंड लेक्चर आहे. काल आपण बेसिकली 2 ऑपरेटर्स बघितले होते. आज आपल्याला रिमेनिंग ऑपरेटर्स बघायचे आहेत. आणि आजचा ऑपरेटर एकदा टॉपिक संपला तर उद्यापासून आपल्याला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे ॲडव्हान्स टॉपिक कन्सिडर केले जातात, तर ते टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स चालू होणार आहेत. आणि आजचं जे लेक्चर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावरती बेस आपल्याला बाकीचे लेक्चर्स आहेत. सो खूप इझी टॉपिक आहे, एकदा आपण फक्त समजून घेऊ व्यवस्थित. सो आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, तर आतापर्यंत आपण कंपायलर काय असतात, फंक्शन काय असतात, सिंटॅक्स बघितला, डेटा टाईप बघितले, व्हेरिएबल बघितला, इनपुट कसा घ्यायचा, आउटपुट कसं द्यायचं ते बघितलं. त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलं होतं की हे क्वेश्चन्स होते आपले, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर बघितलं होतं. ऑपरेटरमध्ये पण आपण काय बघितलं होतं की ऑपरंडनुसार किती टाईप्स असतात, त्याच्यानंतर ऑपरेशननुसार किती टाईप असतात. तर ऑपरेशननुसार आपलं अर्थमॅटिक संपलं होतं, रिलेशनल पण संपलं होतं. आठवलं, रिलेशनल पण संपलं होतं. आज आपल्याला लॉजिकल आणि बिटवाईज ऑपरेटर बघायचे, ठीक आहे. तर जसं मी पहिले पण सांगितलं की लॉजिकल आणि जे बिटवाईज ऑपरेटर आहे हे बेस आहे तुमच्या जे तुमचं टॉपिक होता मॅथमॅटिकल रिझनिंग, किंवा मग तुमचे जे सेमीकंडक्टरचे जे गेट्स होते त्याच्यावर थोडाफार बेस आहे. एकदम सिमिलर आहे, सेम टू सेम कन्सेप्ट इथं आहे. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण एकदा परत रिवाईज करू, त्यांच्यासाठी परत एकदा बघू, ठीक आहे. सो या गोष्टी आपण बघितल्या होत्या. सो आता आपल्याला काय बघायचं आहे की लॉजिकल ऑपरेटर बघायचं आपल्याला, राईट. लॉजिकल ऑपरेटर, त्याच्यामध्ये आपल्याकडे मेनली 2 ऑपरेशन असतात. लॉजिकलमध्ये किती ऑपरेशन असतात? 2. पहिलं असतं अँड आणि सेकंड असतं ऑर, ठीक आहे. ओके, आता हे जे अँड आहे ना, अँड म्हणजे काय की आपण जे मराठीमध्ये आणि म्हणतो ना, आणि तो प्रकार इथे, ठीक आहे. आणि जो ऑर आहे ना आपला, ऑर ऑर म्हणजे काय, किंवा. आता तुम्हाला समजा मराठी व्यवस्थित येत असेल, तुम्हाला माहिती आहे की हे 2 शब्द आपण कधी वापरतो, ठीक आहे. जेव्हा मला दोन्ही गोष्टी कन्सिडर करायच्या असतील, ऐका, जेव्हा मला दोन्ही गोष्टी कन्सिडर करायच्या, समजा मी म्हणलं ए अँड बी, तर मला इथे दोन्ही कन्सिडर करायच्या गोष्टी, दोन्ही गोष्टी लागतील, पण आपण काय यूज केलं, अँड यूज केलं, बरोबर. सो तसंच समजा मला दोघांपैकी एक गोष्ट कन्सिडर करायची, किंवा हा दोघांपैकी एकच कन्सिडर करायचं असेल, तर आपण काय यूज करतो, ऑर यूज करतो, ठीक आहे. म्हणतो ना हा किंवा हा, आला किंवा शब्द, किंवा म्हणजे काय इंग्लिशमध्ये ऑर. तर सेम कन्सेप्ट इथे आहे. तर हा जो ऑपरेटर आहे, ठीक आहे, आता बेसिक आपण बघून, हा जो ऑपरेटर हा काम करतो, याला किती कंडिशन लागतात, 2 कंडिशन लागतात. पहिला पॉईंट, किती कंडिशन लागतात, याचे जे ऑपरंड आहेत, जसं आपण अर्थमॅटिक मध्ये बघितलं होतं, तर ऑपरंड जे असतात ते काय असतात, न्यूमेरिकल फॉर्म मध्ये असतात, नंबर मध्ये असतात, राईट. आता ऑपरंड म्हणजे काय, विसरले का? ऑपरंड म्हणजे ज्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होतं, राईट. सो इथे जे ऑपरंड आहेत ते काय, कंडिशन आहे, कंडिशन. काय, कंडिशन आहे, ओके. जो माझा ऑपरंड आहे तो काय, एक कंडिशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर किती कंडिशन्स लागतील, मला 2 कंडिशन लागतील, एवढं क्लिअर, ठीक. याचा जो आउटपुट येईल ना, हा जो व्हॅल्यू रिटर्न करतो ना, ती जी व्हॅल्यू असते ती असते बुलियन मध्ये. जसं काल बघितलं होतं आपण, बुलियन म्हणजे काय, एक तर 0 मध्ये येईल किंवा 1 मध्ये येईल, ठीक आहे. एक तर ट्रू आन्सर येईल किंवा फॉल्स आन्सर, दोघांपैकी एकच. ओके, या 2 गोष्टी समजल्या. ओके, आता आपण आता जसं बघितलं की आणि म्हणजे काय, अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे, दोन्ही कंडिशन मला लागतील, बरोबर ना. अँड म्हणजे काय, दोघांना पण कन्सिडर करावं लागेल. आणि ऑर म्हणजे काय, दोघांपैकी एकाला जरी कन्सिडर केलं तरी चालतं. सो इथे तुम्हाला आता बेसिक आयडिया तर आली असेल की समजा 2 कंडिशन आहे. समजा माझ्या दोन्ही कंडिशन जेव्हा मला कन्सिडर करायच्या असतील, तर मला काय यूज करायचं असेल, अँड, ठीक आहे. आणि समजा दोन्ही कंडिशन पैकी मला एकच कंडिशन समजा मला बघायची असेल किंवा मला कन्सिडर करायची असेल, तर मी काय यूज करेल, ऑर. ओके, फॉर एक्झाम्पल समजा मी आता म्हणलं की मला काय करायचं आहे, माझा उद्या पेपर आहे, ठीक आहे. मला उद्या आज अभ्यास पण करायचा आहे आणि उद्या माझं सबमिशन पण आहे, ठीक आहे. काय, उद्या माझा पेपर पण आहे आणि पेपर झाल्यानंतर सबमिशन पण आहे, ठीक आहे. तर आणि मला आज काय करावं लागेल, मला उद्याचा पेपरचा अभ्यास पण करावा लागेल आणि सबमिशन कंप्लीट पण करावं लागेल. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, दोन्ही गोष्टी मला कंपल्सरी करायचं. मग मी यूज काय केलं, अँड, बरोबर. 2 ऑपरेशन्स आहेत, 2 कंडिशन्स आहे, मला दोन्ही पण कंप्लीट करावं लागतील, दोन्ही गोष्टी मला व्यवस्थित 100% मला तिथे द्यावा लागेल, त्याच्यानंतरच काय होईल, माझा जो टास्क आहे तो कम्प्लीट होईल, राईट. तसंच समजा मला असं असेल की मला काय करायचं आहे, माझा उद्या पेपर आहे आणि परवा सबमिशन. सो मी काय म्हणू शकतो, आज मी अभ्यास करेल, ठीक आहे, आणि उद्या परवा मी काय करेल, माझं सबमिशन करेल, राईट. सो इथे काय झालं की आज मी एक तर अभ्यास करेल किंवा मग सबमिशनचं कम्प्लीट करेल, बरोबर. सो इथं इथं काय यूज झालं, किंवा.
दोघांपैकी एकच मला लागेल, एकच मी कन्सिडर करतो. आज मला अभ्यास करायचा, मी अभ्यासच करेल, उद्या मी बाकीच्या गोष्टी करतो. समजलं दोघांमधला डिफरन्स काय ते? जेव्हा मला कंपल्सन येतं, दोन्ही गोष्टी लागतात, तेव्हा मी अँड यूज करतो. जेव्हा मला दोघांपैकी एकच गोष्ट लागते किंवा मला दोघांपैकी एकच गोष्ट पाहिजे, तर मी काय यूज करेल? बेसिक क्लिअर आहे, ठीक. आता थोडंसं ऍडव्हान्स टॉपिक बघू आपण. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे कंडिशन आहे C1, कंडिशन 2 आहे C2, ठीक आहे, ओके. समजा कंडिशन 1 चे दोनच ऑप्शन असतील, एक तर कंडिशन 1 बरोबर असेल, ठीक आहे, बरोबर ना. समजा कंडिशन 1 एक तर बरोबर असेल किंवा चुकीची असेल. समजा एक कंडिशन आहे बरोबर, तर कंडिशन एक तर बरोबर असते किंवा चुकीची असते, राईट. असं मधलं काही असतं का? नाही. तसंच समजा C2 कडे किती ऑप्शन आहे, कंडिशन 2 कडे किती ऑप्शन आहे, एक तर कंडिशन 2 ही बरोबर असेल किंवा चुकीची असेल. खूप बेसिक शिकतोय, काहीच अवघड नाही. मी काय म्हणलं, मला समजा लॉजिकल ऑपरेटर परफॉर्म करायचे असतील, लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, तर मला 2 कंडिशन लागतील. 2 कंडिशन असतील तर एक जी कंडिशन आहे तिच्याकडे किती ऑप्शन्स आहेत, एक ती बरोबर असेल किंवा चुकीची असेल, राईट. सो मी ते तिथं लिहिलं की माझी C1 एक तर बरोबर असेल किंवा चुकीची असेल, तसं C2 माझी बरोबर असेल किंवा चुकीची असेल, राईट, ओके. माझ्याकडे ऑपरेशन किती? अँड दोनदा जो अँडचं सिम्बॉल आहे ना ते यूज करतो आपण. त्याच्यानंतर हे 2 उभ्या दांड्या, तर याला म्हणतात ऑर आणि याला म्हणतात अँड, ठीक आहे. आपल्याला अजून चांगलं समजण्यासाठी पेपरमध्ये असं लिहायचं नाही, आपल्याला समजण्यासाठी आपण अँडला म्हणतो मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. समजण्यासाठी ऑरला आपण म्हणतो ऍडिशन. सिरियस घ्यायचं नाही, पेपरमध्ये असं लिहायचं नाही. तुम्हाला समजण्यासाठी ही माझी पद्धत आहे, तर या पद्धतीने आपण कंटिन्यू केलं तर तुम्हाला सोपं जाईल समजायला, ठीक आहे. तो C1 आहे, C2 आहे, अँड ऑपरेशन परफॉर्म केलं आणि ऑर ऑपरेशन परफॉर्म केलं, राईट, ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता माझ्याकडे पॉसिबिलिटीज किती बघा, माझ्याकडे 2 कंडिशन आहे, 2 कंडिशनच्या पॉसिबिलिटीज किती बघा. पहिली कंडिशन चुकीची असू शकते, राईट. दुसरी कंडिशन चुकीची असू शकते. चुकीची असल्यावर आपण काय देतो? 0 देतो, बरोबर असेल तर 1 देतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली कंडिशन चुकीची असू शकते, दुसरी कंडिशन बरोबर असू शकते, राईट, ठीक. पहिली कंडिशन बरोबर असू शकते, दुसरी कंडिशन चुकीची असू शकते, असं पण होऊ शकतं, ठीक. पहिली कंडिशन पण बरोबर आहे, दुसरी कंडिशन पण बरोबर आहे, असं पण होऊ शकतं. म्हणजे माझ्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत? 4च पॉसिबिलिटीज आहेत, ठीक आहे. आता 4 पॉसिबिलिटीज वरती आपल्याला आउटपुट काय येतो ते बघू आपण, ठीक आहे. जेव्हा माझ्याकडे दोन्ही कंडिशन चुकीच्या आहेत, जेव्हा माझ्याकडे दोन्ही कंडिशन काय आहेत? चुकीच्या आहेत, आपण एक काम करू, पेन चेंज करू. समजा आता मी इथं म्हणलं की माझ्याकडे ओके, माझ्याकडे हे बघा दोन्ही कंडिशन काय चुकीच्या आहेत, राईट. मी काय म्हणलं? अँड म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन समजण्यासाठी. तर 0 × 0, 0 × 0 0, राईट, ओके. तसंच समजा आपण म्हणलं की माझी पहिली कंडिशन चुकीची आहे, दुसरी कंडिशन माझी बरोबर आहे, तर काही 0 × 1 0, मल्टिप्लिकेशन येतं ना, ठीक. समजा मी असं म्हणलं, म्हणजे पहिली कंडिशन बरोबर आहे, दुसरी कंडिशन चुकीची, तर अँड मध्ये काही 0, ओके. आता मी म्हणतो माझी पहिली कंडिशन पण बरोबर आहे, दुसरी कंडिशन पण बरोबर, तर माझा आउटपुट काही 1, ओके. आता हे असं का आलं ते बघून घेऊ, ठीक आहे. आपण काय म्हणतोय, मला दोन्ही कंडिशन अँड म्हणजे काय? स्टार्टिंगला काय बघितलं, मला दोन्ही कंडिशन काय इम्पॉर्टंट आहेत, राईट. मला दोन्ही कंडिशन काय इम्पॉर्टंट आहेत. समजा दोन्ही कंडिशन इम्पॉर्टंट असतील तर मला दोन्ही कंडिशन बरोबर लागतील, राईट. समजा मी असं नाही म्हणत आहे ना की ही कंडिशन बरोबर झाली तर सेकंड कंडिशन ऑटोमॅटिकली बरोबर होईल किंवा तिची गरज नाही, असं नसतं. तर जेव्हा पण मला दोन्ही कंडिशन लागतात तर दोन्ही कंडिशन बरोबरच पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे अँडचा. म्हणून आपण अँड यूज करतो, स्टार्टिंगलाच बघितलं आपण. सो म्हणूनच की जेव्हा तुम्ही इथं बघाल तर दोन्ही कंडिशन जेव्हा बरोबर आहेत तेव्हाच माझा आउटपुट बरोबर येतो, 1 येतो. बाकी सर्व ठिकाणी तुमचा आउटपुट 0 होतो. दिसला का? 0 0 आउटपुट आला. याचा अर्थ काय की मला जेव्हा आपण अँड यूज करायचं असेल किंवा मला जेव्हा पण मला दोन्ही कंडिशन लागतील, दोन्ही कंडिशन मला इम्पॉर्टंट असतील, तेव्हाच मी अँड यूज करेन. क्लिअर, डन, सोपं. ओके, आता ऑर बघा, ऍडिशन काय लिहिलं इथे? ऍडिशन. आता याचा अर्थ काय की मला 2 कंडिशन आहेत ना, दोघांपैकी एक जरी माझी असेल, मला दोघांपैकी एकच कंडिशन लागते, दोघांपैकी एक जरी असेल तर मी काय म्हणेल? हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल, ओके. त्याला आपण काय नाव दिलं? ऍडिशन. सिंपल ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करायचं. तिथं काय दिलं मी? 0 + 0 काय येईल? 0 + 0 0, ओके. मी तर काय म्हणतोय? 0 + 1 0 + 1 1, 1 + 0 परत 1, 1 + 1 2 असतं. पण जेव्हा आपण बायनरी लँग्वेज बघतोय, ही बायनरी लँग्वेज आहे ना, आपल्याकडे किती ऑप्शन आहेत? तर चालू किंवा बंद. तर मग आपल्याकडे काही दोन्ही पण समजा चालू असतील, दोन्ही पण समजा बरोबर असतील, तर आउटपुट काही बरोबर, ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असेल हे याच्या अपोजिट एक्झॅक्टली, हे बघा अँड आणि ऑर एक्झॅक्टली अपोजिट दिसतंय का?
इथे तिन्ही ठिकाणी 0 आहेत, इथे तिन्ही ठिकाणी 1 आहेत, इथे एकाच ठिकाणी 1 आहे, इथे एकाच ठिकाणी 0. समजतंय का? तर इथे काय होत आहे, नीट ऑब्झर्व समजा तुम्ही केलं असेल तर जेव्हा पण माझी एक कंडिशन बरोबर आहे, समजा इथे एक कंडिशन बरोबर होती, माझा आउटपुट बरोबर आला 1 आला. इथे पहिली कंडिशन बरोबर होती तर आउटपुट 1 आला. इथे दोन्ही कंडिशन बरोबर आहेत तर आउटपुट माझा 1 आला. आउटपुट 0 कधी येतोय, जेव्हा माझे दोन्ही जे इनपुट्स आहेत, दोन्ही जे कंडिशन्स आहेत तर शून्य असतील, तर चुकीचे असतील तरच माझा आउटपुट काय येतो, 0 येतो, नाही तर येत नाही. याचा अर्थ काय की दोघांपैकी एक जरी कंडिशन बरोबर असेल किंवा दोघांपैकी एक जरी कंडिशन मला मिळाली, मला ते भेटतंय तर मी ते घेऊन टाकेल, असा तसा अर्थ. ठीक आहे. अँड काय म्हणतो, मला दोन्हीचं दोन्ही पाहिजे, तो जास्त हावरट आहे, मला दोन्हीच्या दोन्ही गोष्टी पाहिजे, असं कोण म्हणतो, अँड म्हणतो. त्याला समजा आपण दोन गोष्टी त्याला लागतात, आपण त्याला एकच गोष्ट दिली, तो काय म्हणतो मला एक गोष्ट नको, मला दोन्हीच्या दोन्ही देत असेल तर घेतो, नाही तर नाही घेत. तसं ऑरचं आहे का नाही, ऑर काय म्हणतो, मला दोघांपैकी एक जरी भेटलं तर चालेल, दोघांपैकी एक जरी भेटलं तर मी हो म्हणतो. क्लिअर? ठीक आहे, सोपं आहे. आता याचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे, पहिले एक क्वेश्चन देतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू, त्याच्यानंतर मग तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की यूज कुठे होतात ते, त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी क्लिअर करू. ठीक, खूप मस्त क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन सॉल्व्ह केला ना तर काहीच नाही. समजा इथे ए ची व्हॅल्यू आहे 13 आणि बी ची व्हॅल्यू आहे 71. ओके, मी इथे म्हणतोय ए मॉड्युलो 3. ठीक आहे, त्याच्यानंतर तिथं म्हणतोय बी मॉड्युलो 15. ठीक आहे, समजा हे इक्वल टू असतील. हा पहिला क्वेश्चन खूप इझी आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघा. आता समजा मी असं म्हणतो ए इज ग्रेटर दॅन बी, त्याच्यानंतर इथं म्हणतो ए इज ग्रेटर दॅन बी. नीट लक्ष द्या. और ए मल्टीप्लाय बाय 4 ए. तोपर्यंत वरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. खाली मल्टिप्लिकेशन, कालच आपण बघितलं होतं की जे मल्टिप्लिकेशन असतं कोडिंगमध्ये ते आपण स्टारने डिनोट करतो. ठीक आहे, जिथे तुम्हाला स्टार दिसेल तिथे त्याचा अर्थ काय, इट इज अ मल्टिप्लिकेशन. ठीक, इज लेस दॅन और इक्वल टू बी. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन आहे तुमचा, हा सेकंड क्वेश्चन आहे तुमचा. हा, हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, मला आउटपुट सांगायचं, आउटपुट काय. ठीक आहे, बिझी क्वेश्चन. आतापर्यंत जेवढं शिकलं सर्व याच्यात ऍप्लिकेबल झालंय. 3 सेकंद देतो. 1 2 3. पॉज करा, तुमचं उत्तर सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर तुम्ही पुढचं सोल्युशन बघा. ठीक आहे, आता आपण सोल्युशनला स्टार्ट करतो. आय होप तुमचं आन्सर आला असेल. ठीक आहे, समजा मी इथे लिहिलंय ए मॉड्युलो 3. ठीक आहे, मॉड्युलो म्हणजे काय, हे असं डिव्हिजन बघितलं होतं आपण, राईट. इथे काय येईल 3. ए ची व्हॅल्यू किती आहे, आता इथे ए ची व्हॅल्यू किती आहे 13, मग इथं काय येईल 13. ओके, मग ए मॉड्युलो 13 केलं, काय येईल उत्तर, समजा 3 चौक 12, काय उरला 1. याचं उत्तर काय आलं 1. ठीक आहे, हा इक्वल टू याचं म्हणणं काय, या कंडिशनचं म्हणणं काय, नीट बघा. जेव्हा पण तुम्हाला असा क्वेश्चन येईल ना, तर मी काय म्हणलं होतं, जे पण हे आपले लॉजिकल ऑपरेटर आहे यांना किती कंडिशन लागतात, 2. तर या ऑपरेटरसाठी ही जी मोठी कंडिशन आहे ही झाली कंडिशन C1 आणि ही कंडिशन झाली C2. ओके, आता पहिले चेक करायचं C1 चा जो आउटपुट आहे तो 1 आहे का 0 हे आपल्याला पहिले चेक करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करायचं C2 चा आउटपुट काय, त्याच्यानंतर मग ऑपरेटर लावायचं अँड किंवा ऑर. ठीक आहे, आता इथं म्हणलं बी मॉड्युलो 15, तर बी मॉड्युलो 15. तर आता मग करा परत. मी हे का करून दाखवतो डिव्हिजन पण, कारण की भरपूर मुलांना हे क्लिक होत नाही लवकर माइंडमध्ये की हे काय चालू आहे, इथं रिमाइंडर आला कस का, मॉड्युलोचा आन्सर आलं कस का, 1च का आलं, तर त्याच्यासाठी. तर 15 3 जा किती, 45, 15 4 जा 60, तर 15 4 जा 60, तर रिमाइंडर काय आलं 11. हा, हे काय आलं रिमाइंडर. ओके, तिथे 11 आलं. तर हे इक्वल आहेत का, C1चं म्हणणं काय, हे दोन इक्वल आहेत का, नाही. मग याचा आउटपुट काय येईल, C1चा आउटपुट काय येईल, C1 गोज टू 0. आता 0 का आला, कारण की ही कंडिशन फॉल्स आहे ना. 1 इक्वल टू 11 आहे का इक्वल आहे, नाही इक्वल, म्हणून तिथं आउटपुट काय आला 0 आला.
ओके ठीक आहे, एवढं क्लिअर. ठीक. सेकंड काय म्हणतात की ए इक्वल टू बी, ए आणि बी इक्वल आहे का? ए ची व्हॅल्यू किती आहे 13, बी ची व्हॅल्यू किती 71, दोघं इक्वल आहे का? नाही. म्हणजे ही पण कंडिशन काय फॉल्स आहे, फॉल्स असल्यावर 0 देतो. ओके. आता लास्टला बघा, C1चा आउटपुट 0, C2चा आउटपुट 0, तर आपण काय म्हणलं 0 अँड 0. ठीक आहे, 0 इंटू 0 अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं ना, 0 इंटू 0 0, तर मग आउटपुट काय आलं 0. पहिल्याचं उत्तर काय आलं, पहिल्याचं जे आन्सर आहे ते काय आलं 0. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं परत एकदा रिवाइंड करा, परत बघा. तरी नाही समजलं तर मग तुम्हाला मागचं लेक्चर बघायची गरज आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आता पहिली कंडिशन काय म्हणते रे, ही झाली C1. ठीक आहे, ही झाली C2. पहिली कंडिशन काय म्हणते रे, ए बी पेक्षा मोठा आहे का? ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू किती 13, बी ची व्हॅल्यू किती 71, मोठं आहे का? नाही. तर मग याचा आउटपुट काय 0. ओके. इथे सेकंड काय म्हणलंय, ए इंटू 4. ए इंटू 4 म्हणजे काय 13 इंटू 4 किती होतात, 13 4 जा येतं का, 13 1 जा 13, 13 2 जा 26, 3 जा 39, 4 जा किती 52, बरोबर ना? ठीक. 52 असं शिकवावं लागतं, काही काही मुलांना नाही समजत, तर जे बेसिक आहेत त्यांच्यासाठी सांगावं लागतं. ठीक आहे. इज लेस दॅन ऑर इक्वल टू 71. आधी तर काय म्हणतं 52 हे 71 पेक्षा छोटं आहे का? 52 52 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 71. 52 71 पेक्षा छोटा आहे का? आहे. सो मग आपण इथे आउटपुट काय येईल, याचं आउटपुट येईल 0. आणि मध्ये ऑपरेटर कोणतं आहे, ऑर ऑपरेटर आहे, 0 ऑर 0. तर मग ऑर म्हणजे काय, ऍडिशन, 0 प्लस 0 काय तर 0, त्याचं पण उत्तर काय 0. हे आय होप तुम्हाला एवढी गोष्ट समजली असेल. ठीक आहे. आता हे ऑपरेटर यूज कसं करायचं ते बघा, सोपं आहे. यूज कसं करायचं ते बघा पहिले. सो आपण काय करू, जेव्हा पण तुम्हाला कोड करायचं असेल तर काय करा, तुम्ही कोणतं पण एक ब्राउझर ओपन करा, त्याच्यामध्ये इथे सी कंपायलर नावाची जी गोष्ट आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करा. ठीक आहे. गुगलवरती जायचं, सी कंपायलर टाकायचं, त्याच्यामधलं जे ऑनलाईन GDB नावाचं जे कंपायलर आहे ते तुम्ही तिथे चालू करू शकता. बाकीचे पण कंपायलर चांगले आहेत, पण मला पर्सनली ऑनलाईन GDB आवडतं. ज्यांचा लॅपटॉप वीक आहे किंवा ज्यांना मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करायचं ते असं करू शकता. ठीक आहे. ओके. तिथे जायचं, इथे जेव्हा तुम्ही आले तिथे कोपऱ्याला जाऊन इथे लँग्वेज सी आहे, ती जी लँग्वेज आहे ती सी सिलेक्ट करायची आणि काय करायचं, एक मिनिट लोड होत आहे. हा इथे जायचं, ऑनलाईन GDB टाकायचं. ठीक आहे, ऑनलाईन GDB. कारण की मला भरपूर जणांचे डाऊट्स आले की तुम्ही कंपायलर कोणतं वापरतात किंवा तुम्ही कशावरती जाऊन रन करतात. सो हे असं पण रन करायचं. ठीक आहे. सो हा बेसिक आपला प्लॉट आला, कोड आला. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय, लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. ओके. आता बघा, मी काय घेतलं, एक व्हेरिएबल घेतला इंट ए इक्वल टू किती होता आपला 30. ठीक आहे. आपण आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे का नाही ते चेक करू. बी इक्वल टू किती होता 71. ओके. आता पहिले काय चेक करायचं होतं मला, नीट बघा, पहिले काय चेक करायचंय, ही लाईन चेक करायची, राईट. सो ओके, सो आपण ही लाईन चेक करू. काय म्हणता की ए मॉड्युलो 3. सो आपण इथे काय करायचं, प्रिंट एफ. ओके. तुम्हाला आउटपुट कशामध्ये, आउटपुट कसला आपला एक 0 किंवा 1 इंटिजर मध्ये, म्हणून इथं काय लिहिला %d. आता नीट बघा. ओके. आता हे ब्रॅकेट, इथं ब्रॅकेट्स खूप इम्पॉर्टंट. एका ऑपरेशनसाठी एक ब्रॅकेट, समजा मल्टिपल ऑपरेशन असतील तर तुम्हाला काय करायचं, जे ऑपरेशन तुम्हाला वाटतं की हे ऑपरेशन पहिले परफॉर्म व्हावं, पण तुम्हाला तिथं काय द्यावं लागेल, ब्रॅकेट. सर्वात सिंपल, एका ऑपरेशनसाठी एक ब्रॅकेट. ठीक आहे. ओके. सो नीट बघा, मी काय लिहितो ते ए मॉड्युलो 3 इज इक्वल टू बी मॉड्युलो 15 असं काहीतरी होतं, राईट. ओके. ठीक आहे. हे पहिलं ऑपरेशन संपलं, तर पहिलं ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. सेकंड ऑपरेशन काय होतं, अँड. ठीक आहे. सो अँड अजून काय याच्याच नंतर, यांच्यानंतर काय लिहिलं होतं, ए इक्वल टू बी. ठीक आहे. ए इक्वल टू बी, इक्वल टू बी, हे झालं पहिलं. ठीक आहे. क्लिअर आहे. हे बघा, नीट बघा, ब्रॅकेट बघा, या ब्रॅकेटसाठी हे ब्रॅकेट आहे, बाहेरच्या ब्रॅकेटसाठी, आतमधल्या या ब्रॅकेटसाठी हे ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटसाठी हे ब्रॅकेट आहे. सो ब्रॅकेट्स नीट चेक करायचे, जेवढे तुम्ही चालू केलेत ब्रॅकेट तेवढे तुम्हाला क्लोज करावं लागतं, नाही तर तुम्हाला काय. ठीक आहे. ओके. चालू केलं, संपलं, पहिला क्वेश्चन संपला आपला. इथे आपण एक नवीन लाईन ऍड करू. नवीन लाईन ऍड करण्यासाठी आपण यूज करतो बॅकस्लॅश. आय होप तुम्हाला हे गोष्टी आता आठवत असतील आणि सोप्या वाटत असतील. आता हे तर तुम्हाला चिल्लर वाटत असेल, काही जर समजा तुम्हाला प्रिंट करायचं तुम्हाला हे सोपं वाटत असेल, वाटतंय ना, ठीक वाटत असेल. सो इथे %d. ठीक आहे.
सेम गोष्ट काय यूज केलं पर्सेंटेज डी, कारण की नंबर आहे आपला आउटपुट म्हणून. सो इथे परत आपल्याला काय करायचं, क्वेश्चन काय होता सेकंडवाला, ए ग्रेटर दॅन बी. म्हणून घेतो हा क्वेश्चन मी म्हणून घेतो, ए मनाने घेतो क्वेश्चन, तुम्ही काही करा. ओके ठीक आहे. सो ए इज लेस दॅन बी. त्याच्यानंतर और काय म्हणलं मी, और. ठीक आहे, हे दोन उभ्या रेषा, और म्हणजे काय, दोन उभ्या रेषा. ठीक आहे, आणि मी काय म्हणतोय की बी इज लेस दॅन 50. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा तुमच्या बुकमध्ये, तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, हा बुकमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. याचं एक्सप्लेनेशन मी नाही देणार, कारण की खूप सोपं गोष्ट आहे. त्याचा जो आउटपुट आहे, तुम्ही आन्सर पण मी तुम्हाला देतो, फक्त तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही बघा. ठीक आहे, ओके. हे रन केलं. ओके, इथं म्हणतात ते लँग्वेज सिलेक्ट करा. सो मी हे एकदा कॉपी करून ठेवतो. इथे लँग्वेज सिलेक्ट करावं लागते जेव्हा तुम्ही येतात तेव्हा. ओके, हा आलं. पहिल्याचं आउटपुट 0 आलं, सेकंडचं आउटपुट 1 आलं. सो तुम्ही या प्रकारे तुमचं जे आहे ते ऑपरेटर्स यूज करू शकता. त्यापैकी इथं ऑर यूज केले, त्या यूज केले. ठीक आहे, ओके, राईट आहे, क्लिअर आहे. ओके ओके, आता आपल्याला शिकायचं आहे बिट वाईज ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर शिकायचं आहे, बिट वाईज ऑपरेटर. ऑलमोस्ट सेम आहे, म्हणून आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करतो. थोडासा टाइम जास्त जाईल, पण ही गोष्ट मी बिलीव्ह मी ही खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे अँड यूज करायचं, कुठं ऑर यूज करायचं, हे मुलांना अजून समजत नाही. मुलं प्लेस आहेत मोठमोठ्या कंपनीवर, त्यांना अजून समजत नाही. कॉपी पेस्ट करतात, ChatGPT करतात. पण याचं जे कन्सेप्ट आहे हे यूज होतं सर्वात जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. कोणता जरी क्वेश्चन आला ते सॉल्व्ह करण्यासाठी. हे तुम्ही जेव्हा तुम्ही वेब डेव्हलपमेंट कराल किंवा ॲप डेव्हलपमेंट कराल, तिथे जे कंडिशन्स असतात, भरपूर कंडिशन्स असतात. ठीक आहे, समजा आता मला अजून एक कंडिशन बघा. समजा एक युजर आहे, यूज कुठं होतं ते बघा. एक युजर आहे, समजा तुम्ही नेटफ्लिक्स आहे, नेटफ्लिक्सचं तुमचं सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे, आणि तुम्ही काय केलंय की तुमच्या मोबाईलमध्ये, तुमचा मोबाईल जो आहे तो आत्ता बंद पडलाय, आणि तुम्हाला तुमचा जो जे नेटफ्लिक्स आहे लॉग इन, ते दुसऱ्या मोबाईलमध्ये करायचं. ठीक आहे, मी काय म्हणलं की तुमचं नेटफ्लिक्सचं मोबाईलचं सबस्क्रिप्शन आहे, जे की एका डिव्हाइसमध्ये ॲट अ टाइम एकदाच लॉग इन होतं. ठीक आहे, एका डिव्हाइसमध्ये एकदाच लॉग इन होतं. तर तुम्हाला आता ते तुमचा मोबाईल खराब झालाय, तर तुम्हाला नवीन मोबाईलमध्ये ते तिथे परत लॉग इन करायचं. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही लॉग इन करता ना, तर तेव्हा नेटफ्लिक्स काय चेक करतं की तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं आहे का नाही. पहिली गोष्ट, समजा सबस्क्रिप्शन घेतलंय, तर परत ते एकदा काय चेक करतं की तुम्ही याच्या आधी कुठे लॉग इन केलं होतं का. ठीक आहे, समजा मग ते लॉग इन केलं असेल तर तिथे काय होतं की तुमचं जे पहिलं लॉग इन आहे तिथं डिस्कनेक्ट होतं, आणि तुम्ही या नवीन फोनमध्ये तुमचं लॉग इन होतं. करेक्ट, तिथे कंडिशन किती चेक झाल्या, दोन्ही कंडिशन, की याच्या आधी तुम्ही लॉग इन केलं होतं का आणि तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. दोन्ही कंडिशन इम्पॉर्टंट होत्या, म्हणून तिथं काय लागलं, अँड लागलं. तर ते हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. जेव्हा पण तुम्ही कोणता जरी क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल, तर तिथे ह्या गोष्टी लागतात. म्हणून मी एवढा टाइम जास्त त्याच्यावरती इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, काही काही जणांना खूप बेसिक वाटत असेल, पण हेच फाउंडेशन आहे. हे समजलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला अशा होतील. मग पुढे आपण एका लेक्चरमध्ये मोठमोठे टॉपिक संपू. तुम्ही म्हणाल अरे संपलं, एवढं इझी होतं. ठीक आहे, सो बी विथ मी, आपल्याला आता करायचं बिट वाईज ऑपरेटर. बिट वाईज ऑपरेटर. ओके, आता पहिले समजून घेऊ आपण बीट काय असतं. ठीक आहे, बीट काय असतं. तर तुम्ही आता मी म्हणलं की काय असते, बायनरी लँग्वेज असते. राईट, बायनरी कोड असतो. तर जी बायनरी लँग्वेज याच्यामध्ये किती असतात, एक तर काय असतं 0 असतं, किंवा एकच्यामध्ये असतं 1. राईट, तर ठीक आहे, एकदा 0 किंवा 1 आहे, हे जे एक डिजिट आहे ना, हा जो एक डिजिट आहे, हा याला म्हणतात बीट. एका डिजिटला काय म्हणतात, बीट. ठीक आहे, ओके, एवढं क्लिअर. ओके, आता मी समजा म्हणलं की मला काय, नीट बघा, हा जो 2 नंबर आहेत ना, हा 2 आहे, हा कशामध्ये लिहिलाय मी, हा लिहिलाय डेसिमल मध्ये. डेसिमल नंबर सिस्टीम तुमचं इंटिजर मध्ये लिहिलाय, फॉर एक्झाम्पल इंटिजर मध्ये लिहिलाय. ठीक आहे, याला मला कन्वर्ट करायचं बायनरी मध्ये. ठीक आहे, याला समजा तुम्ही बायनरी मध्ये कन्वर्ट केलं ना, तर हा याचा जो कोड आहे, बायनरी जी लँग्वेज आहे, ठीक आहे, बायनरी मध्ये कोड कसा कोड करायचा, हा की डेसिमल मधलं कन्वर्जन बायनरी मध्ये कसं करायचं हे आपण बघू, आता लगेच बघू. फक्त समजून घ्या की जो डेसिमल नंबर आहे हा 2, याला मी कशात कन्वर्ट केलं, बायनरी मध्ये. जेव्हा मी बायनरी मध्ये याला कन्वर्ट करतोय, तर काय होईल की जो एक डिजिट आहे ना, हा एक डिजिटला काय म्हणतो आपण, बीट. तर हा जो पूर्ण कन्वर्जन झालाय, हा जो पूर्ण बायनरी नंबर आलाय, याच्यामध्ये किती बीट्स आहेत, 3 बीट्स आहेत. किती बीट्स आहेत, 3 बीट्स आहेत. सो
ठीक आहे, समजलं बीट काय असतं ते. ओके. तर जेव्हा पण तुम्ही मशीनमध्ये एखादं मशीनमध्ये जाल किंवा मशीनच्या आतमध्ये बघाल, जो पण तुम्हाला एक्झिक्यूट होईल, जे पण कोड एक्झिक्यूट होतो तो होतो बायनरीमध्ये, राईट. तर बायनरी खूप मोठे 0 आणि 0 आणि 1 असतात. ठीक आहे, 0 आणि 1 असतो. तर प्रत्येक शून्याला बीट म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे, तर तो जो बीट आहे, एका बीटवरती जे ऑपरेशन परफॉर्म होतं तर त्याला म्हणतात बीट वाईज ऑपरेटर. समजलं, एवढं सोपं आहे. काय म्हणलं मी, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बायनरीमध्ये कन्वर्ट करतात, तो जो बायनरीचा जो एक डिजिट असतो, एक तर 0 किंवा 1, तर त्याला म्हणतात बीट. ठीक आहे, तो जो बीट आहे तर बीटवरती समजा आपण ऑपरेशन परफॉर्म केलं तर त्याला म्हणतात बीट वाईज ऑपरेटर. त्याला अजून एक नाव आहे बीट मॅन्युप्युलेशन. कारण बीट मॅन्युप्युलेशन हा डिटेलमध्ये टॉपिक आहे, आपण पुढे बघू, अजून भरपूर गोष्टी आपल्याला शिकायच्या. तर मग समजलं का बीट वाईज ऑपरेटर, स्टोरी समजली याच्या मागची. ठीक. आता पहिले समजून घेऊ आपण, याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक लागेल की डेसिमल मधलं, डेसिमल जो नंबर आहे त्याला बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, कशामध्ये कन्वर्ट करायचं मला बायनरीमध्ये, आणि बायनरी जो नंबर आलाय त्याला मला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. ओके. ठीक. आता तुम्ही म्हणाल की ABCD कॅरेक्टर जे असतात ते तर बायनरी नसतात, ते इंग्लिश लेटर्स आहेत, तर त्यांना आपण कन्वर्ट कसं करतो बायनरीमध्ये. तर प्रत्येक जो कॅरेक्टर आहे तर प्रत्येक कॅरेक्टरला एक नंबर असाइन केलेला असतो. ठीक आहे, काय केलेला असतो, एक नंबर असाइन केला असतो. तो जो नंबर आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा असतो कशामध्ये, बायनरीमध्ये. सो ऍट द एंड तुम्हाला जो नंबर आहे त्यालाच कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये. ठीक आहे, तुम्ही आता कुठं चेक करू शकतात की जे तुमचे कॅरेक्टर्स त्यांना कोणता नंबर असाइन केला, एक त्याला ती जी गोष्ट आहे त्याला म्हणतात अस्काय व्हॅल्यू. काय म्हणतात, अस्काय व्हॅल्यू. अस्काय व्हॅल्यू. ठीक आहे, ही जी गोष्ट आहे तुम्ही युट्यूबवरती जा किंवा गुगलवरती जा, अस्काय व्हॅल्यू टाका, तुम्हाला पूर्ण चार्ट येईल की प्रत्येक कॅरेक्टरसाठी कोणता नंबर असाइन केलेला आहे. ठीक आहे, तो जो नंबर आहे तो नंबर आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करतो. क्लिअर आहे, सोपी गोष्ट. ठीक आहे, नाही समजलं परत एकदा बघा, बेसिक गोष्ट चालू आहे तशी. ओके. आता पहिली गोष्ट, डेसिमल टू बायनरी कन्वर्ट कसं करायचं. माझ्याकडे याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे. शॉर्टकट. ठीक आहे, शॉर्टकट काय बघा, समजा मला नंबर काय करायचा आहे, मला 37 हा नंबर आहे, हा मला कन्वर्ट करायचा बायनरीमध्ये. किती नंबर आहे, 37. नीट लक्षात द्या. सर्वात पहिली स्टेप काय करायचं, जेव्हा पण तुम्हाला असं करायचं असेल तर स्टार्ट करायचं 1 पासून. काय करायचं, 1 नंतर 2 ने मल्टिप्लाय करायचं. किती मल्टिप्लाय करायचं, 2 ने. 1 नंतर 1 इंटू 2 2, 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 16 इंटू 2 32, असं तुम्ही 64. जोपर्यंत तुम्हाला आन्सर येत नाही तोपर्यंत मल्टिप्लाय करत जायचं, जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत मल्टिप्लाय करत जायचं. ठीक आहे, क्लिअर. ओके. आता जो नंबर आहे माझा, पहिली स्टेप समजली. पहिली स्टेप काय, स्टार्ट करायचं 1 पासून. जोपर्यंत तुमचा नंबर येत नाही, जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करत जायचं. ठीक आहे, ओके. मला नंबर कोणता, 37. तर आता चेक करायचं की या पूर्ण लाईनमध्ये 37 नंबर आहे का. 37 दिसतोय का, नाही. 37 नाही दिसत. 37 पेक्षा छोटा नंबर आहे का, 37 पेक्षा छोटा नंबर दिसतो, हो आहे, 32 बघा दिसता. 32च्या खाली 1 लिहायचं. काय लिहायचं, 1. क्लिअर आहे. हे काय म्हणलं, 37 आहे का नाही ते चेक करायचं. 37 नसेल तर त्याच्या जवळचा जो नंबर आहे त्याच्यापेक्षा छोटा जो नंबर आहे तो चेक करायचा. 37 पेक्षा छोटा नंबर आहे 32. ओके. आता मी काय केलं, 32 मला भेटले, 32 माझ्याकडे आहेत. तर मग 37 मधनं 32 गेले, किती उरले, शिकू. 37 मधनं 32 गेले, किती उरले, 5. मग आता 5 याच्यामध्ये परत चेक करा. आता परत चेक करा, 5 आहे का, सॉरी 5 आहे का, नाही. 5 पेक्षा छोटा नंबर आहे का, हो आहे, 1. 5 पेक्षा छोटा नंबर 4 आहे ना, 4चा खाली यायचा 1. ओके. परत आता बघा, 5 आहे, 5 मधनं मला 4 भेटलेत, तर मग 5 मधनं 4 गेले, किती उरले, 1. 5 मधनं 4 गेले, किती उरले, 1. ओके, ठीक आहे, डन. सो मग आता 1 आहे का याच्यात, आहे, तर 1च्या खाली 1 लिहायचा, बाकी ठिकाणी 0 0 0. ओके. हे तुम्ही अशा प्रकारे, हा झाला तुमचा बायनरी कन्वर्जन. 1 0 0 1 0 1, हा तुमचा बायनरी कोड. ठीक आहे, क्लिअर आहे, डन. ओके, समजलं. ठीक. आता याच्यानंतर बघा, सोपी गोष्ट, हे जे तुमचं झालंय याच्यानंतर आता परत एकदा बघा का आपण सॉल्व्ह कसं केलं, स्टेप बाय स्टेप. पहिले 37 होतं आपल्याकडे. ओके, ठीक आहे. पहिले काय केलं, 1 पासून स्टार्ट केलं, 2 ने मल्टिप्लाय करत गेलो, कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याला करायचं तोपर्यंत. ठीक. त्याच्यानंतर चेक केलं की जो नंबर आपल्याला पाहिजे तो नंबर आहे का, त्या लाईन मध्ये आहे का, नाहीये. तर मग त्याच्यापेक्षा छोटा नंबर आहे का, येस छोटा नंबर आहे. तर मग काय करायचं, तो जो नंबर आहे
जो नंबर आहे, जो नंबर आपल्याकडे आहे, जसं की 37 होता, आपल्याकडे काय आहे 32 आहे, तर 37 मायनस 32 किती उरले 5. मग नंतर चेक करायचं 5 आहे का नाही, 5 आहे का नाहीये, मग 5 पेक्षा छोटा नंबर चेक करायचा आहे का, आहे. मग परत मग 5 मधनं 4 गेले किती उरला 1, मग 1 आहे का चेक करायचं, येस आहे. तर मग ते त्याच्या खाली जे जे नंबर आपल्याकडे आहेत त्यांच्या खाली 1 लिहायचा, बाकी ठिकाणी 0 लिहायचं. एवढं सोपं बायनरी कन्व्हर्जन आहे. परत एकदा एक क्वेश्चन बघू आपण, तुम्हाला अजून चांगलं समजेल. समजा 135 आहे, ठीक आहे, 135. आता हा मला कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये. बघा मोठा नंबर आहे, 1 2 4 8 16 32 64 128 आणि नंतर 256. ओके, तर मला एवढेच नंबर पाहिजे, 128 पर्यंत पाहिजे. ठीक आहे, 135 आहे का नाही, त्याच्यावर छोटा नंबर 128. समजा 135 मधनं 128 गेले किती उरले 7. करून बघा, 135 मायनस 128 किती उरले 7. 7 आहे का, 7 नाही. 7 पेक्षा छोटा नंबर 4 आहे. ठीक आहे, 7 मधनं 4 गेले किती उरले 3. 3 आहे का नाही, 3 पेक्षा छोटा नंबर 2 आहे. यस, ठीक आहे. मग 3 मधनं 2 गेले किती उरला 1. 1 आहे का, आहे. मी थोडं फास्ट सांगितलंय, तुम्ही स्लो करून बघू शकता, सोपी गोष्ट आहे. हा नंबर भेटला आहे मला. क्लिअर आहे, हा माझा बायनरी नंबर आला. ओके, आता आपण याचं उलट बघू. बायनरी टू बायनरी नंबर आहे माझ्याकडे, त्याला मला डेसिमल मध्ये करायचं. खूप सोपं, खूप सोपं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण हाच नंबर किती आहे 1, हा नंबर आहे 1 1 2 3 4 4 0 त्याच्यानंतर 3 हा नंबर आहे. हा बायनरी नंबर, याला मला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला बायनरी मध्ये डेसिमल करायचं असेल तेव्हा काहीच नाही करायचं, सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या. जो नंबर आहे ॲज इट इज लिहायचा, असं मोठा लिहायचा 1 0 0 0 1 1 1. ठीक आहे, इथून लिहायचं 1. मग जसं आपण पहिले केलं होतं ना, सेम गोष्ट त्याच्या डोक्यावरती जो नंबर तुम्ही बायनरी नंबर लिहिला त्याच्या डोक्यावरती लिहायचं 1 2 4 8 16 32 64 आणि 128. ठीक आहे, ही त्याच्यावरती लिहायचं, लिहिलं डोक्यावरती. क्लिअर आहे, खूप सोपं. ठीक आहे, आता ज्याच्या खाली तुम्हाला 1 दिसतो, ज्यांच्या खाली 1 दिसतो त्यांची ऍडिशन करायची. स्टेप समजली. पहिली स्टेप काय, जो नंबर आहे तो स्प्रेड करून लिहायचा, मोठा लिहायचा. त्यांच्या डोक्यावरती जो नंबर आहे प्रत्येक बीटच्या वरती काय लिहायचं 1 2 4 8 20 32 64 128 256 लिहिलं. ओके, ठीक आहे. आता ज्याच्या खाली, ज्या नंबरच्या खाली तुम्हाला 1 दिसतोय ते नंबर ऍड करायचे. जसं की आता याच्या खाली 1 आहे, याच्या खाली 1 आहे, याच्या खाली 1, याच्या खाली 1, तर 128. ठीक आहे, प्लस 4 प्लस 2 प्लस 1 करा बरं, 32 32 34 135. असं करून तुमचं बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन पण झालं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो आजसाठी इथे आपण थांबू. आजसाठी आपण इथे खरंच थांबू. तर याचा जो जे तुमचं बीट वाईज ऑपरेटर आहे ते आपण उद्या बघू. बीट वाईज ऑपरेटर आणि कंडिशनल ऑपरेटर उद्या आपण पूर्ण हे जे ते पूर्ण एंडअप करू, रॅपअप करू. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी, त्याचा शॉर्टकट पण समजला असेल. खूप इझी मेथड सांगितली मी. काहीच एक्सपोनेन्शियल करायची, डिवाइड करायची गरज नाही. इझी मेथड आहे. तर आपण आता इथे थांबू, भेटू नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत हे प्रॅक्टिस करा. तुम्हाला 2-3 क्वेश्चन देतो, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. ठीक आहे, तर 1 2 1 हा जो नंबर आहे हा करायचा 1 1 1 1 1 1 0. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 1 0 1 0 1 1 हा नंबर एक आहे. हे नंबर आहे तुम्हाला बायनरी टू डेसिमल कन्वर्ट करायचे. त्याच्यानंतर हा एक नंबर 74 टू 71. त्याच्यानंतर 5 7 6 हे 3 नंबर ते तुम्हाला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचे. तर हे पहिले सॉल्व्ह करा. हे तुम्ही मला चॅटमध्ये सांगू शकतात. इझी आहे खूप. ओके, डन. व्यवस्थित करा. खूप सोपे टॉपिक्स आहेत. बेसिक आहे, फाउंडेशन आहे, हे क्लिअर झालं तर पुढे आपण खूप मस्त गोष्टी खूप कमी टाइममध्ये शिकू. राईट, सो येस, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. जस्ट बाय बाय.